कुख्यात गुंडे द्वारा तहसील पुलिस थाने में जमकर हंगामा करने की बात सामने आई है। तहसील पुलिस थाना अंतर्गत रहने वाले आरोपी फरीज कादरी ने थाने में आकर बड़ा हंगामा किया। एक व्यक्ति के साथ एफआईआर दाखिल करने पहुंचे कादरी ने पहले तो अधिकारी के साथ गाली गलौज की और उसके बाद सीसीटीवी मॉनिटर पर खुर्ची मारकर उसे फोड़ दिया। घटना के बाद पुलिस ने कादरी पर मामला दर्ज कर उसे हिरासत में लिया है। जून 2024 रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास एक तक्रारदार नामे जफर अधिक हैदरी हे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते। नाईट ऑफिसर हे त्यांची तक्रार घेण्यासाठी त्यांना अर्ज लिहायला दिला होता। त्यावेळी जफर हैदरी सोबत आरोपी फारिस निजामुद्दीन कादरी हा पोलीस स्टेशनला आला होता। नाईट ऑफिसर हे त्याची तक्रार घेत असताना यांनी त्यांच्या समोरचा कागद हिसकावला। त्यावेळेस नाईट अधिकारी व स्टेशनरी ड्युटीसाठी असलेले अधिकारी अंमलदार हे या आरोपी फारिस कादरी याला समजावून सांगत होते की बाबा तू असं काही करू नको, आम्ही तक्रार घेतोय, शांत बस म्हणून। तर त्यांनी अचानकपणे शिवीगाळ वगैरे करण्यास चालू केली। पोलीस स्टेशनमध्ये सर्व्हर रूम मध्ये त्याला समजावून सांगत असताना तिची खुर्ची उचलून भिंतीवर आपटली। ज्या भिंतीवर एक सीसीटीव्हीचा डिस्प्ले होता व एक कम्प्युटर होता, त्याचा डेस्कटॉप त्यामध्ये फुटलेला आहे व त्या ठिकाणी तो शिवीगाळ करत होता। त्यामुळे आरोपी फारिस निजामुद्दीन कादरी याच्या विरुद्ध IPC 353 सरकारी कामात अडथळा आणला, तसेच पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज ऍक्ट कलम 3 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्या विरुद्ध खंडणी तसेच इतर वेगवेगळ्या प्रकारचे व शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे गुन्हे नमूद आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।